नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिकर्सिव्ह फंक्शन पाहिलं. जे फंक्शन इटसेल्फ कसं कॉल होतं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. जर तुम्हाला ते समजलं नसेल किंवा तुम्ही पाहिलेलं नसेल तर कृपया मागचा व्हिडिओ तुम्ही रेफर करा. त्याच्यामध्ये आपण रिकर्सिव्ह फंक्शन इन सी हे कन्सेप्ट कवर केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. त्याचं नाव आहे पॉइंटर इन सी. जे पॉइंटर कसं डिक्लेअर केला जातात, पॉइंटरला इनिशियलाइज कसं केला जातात, पॉइंटर थ्रू आपण प्रोग्राम्स कसे इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला बघूयात पॉइंटर इन सी. पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं पॉइंटर हे काय आहेत. ओके, तर चला पाहूयात आपण पॉइंटर. आता पॉइंटर आपण थेरॉटिकली जर कन्सिडर केलं तर पॉइंटर काय आहेत, तर सी पॉइंटर जर आपण बघितलं तर फर्स्ट पॉईंट आपण लक्षात घेऊ की पॉइंटर नेमकं काय आहे. तर फर्स्ट पॉईंट इज द पॉइंटर इन अ सी लँग्वेज इज अ व्हेरिएबल विच स्टोर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजेच पॉइंटर हा एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. पॉइंटर हा सिमिलर लाईक अ व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल म्हणजे कसं, जसं आपण इंट ए इंट बी वगैरे आपण जे डिक्लेअर करतो. व्हेरिएबल इज नथिंग बट विच यूज टू स्टोर द डेटा ॲट द टाइम ऑफ प्रोसेसिंग. जेव्हा प्रोसेस करतो आपण डेटाला, देन दॅट डेटा कॅन स्टोअर्ड इनसाइड द व्हेरिएबल. म्हणजेच तो डेटा कशात स्टोअर होतो, तर व्हेरिएबलमध्ये स्टोअर होतो. तर नॉर्मल जसं व्हेरिएबल आहेत किंवा आपण म्हणूत की पॉइंटर हा सुद्धा एक व्हेरिएबल सारखाच आहे. फक्त डिफरन्स काय आहेत की पॉइंटरमध्ये आपण डेटा स्टोअर नाही करत, तर काय स्टोअर करतो आपण, ॲड्रेस स्टोअर करतो दुसऱ्या व्हेरिएबलचा. म्हणजे दुसरा जो काही एखादा व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसला आपलं जे काही पॉइंटर आहे ते पॉइंटर काय करतात की पॉईंट आउट करतात. म्हणून आपण म्हणू की पॉइंटर इन अ सी इज अ व्हेरिएबल विच स्टोर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. सेकंड जर आपण लक्षात घेतलं, दिस व्हेरिएबल कॅन बी ऑफ टाईप इंट, कॅर, ॲरे, फंक्शन ऑर एनी अदर पॉइंटर. आता पॉइंटर कुठल्याही प्रकारचा असू शकते. तो इंटिजर असू शकते, कॅरेक्टर असेल, ॲरे पण असू शकतो, फंक्शन असेल किंवा मग एनी अदर पॉइंटर पण असू शकतात. म्हणजे पॉइंटरला वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण यूज करू शकतो. नेक्स्ट, द साईज ऑफ पॉइंटर डिपेंड ऑन द आर्किटेक्चर. आता तुमच्या आर्किटेक्चरवर डिपेंड येतात. आर्किटेक्चर म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टमचं आर्किटेक्चर असते 32 बीट असेल किंवा मग 64 बीट असेल. मग आर्किटेक्चर जर 32 बीट असेल तर त्या ठिकाणी पॉइंटर हा 2 बाईट काय करतो की यूज करतो. ठीक आहे, तर हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉइंटर. परत समराईज करू आपण. पॉइंटर इज नथिंग बट पॉइंटर इज अन अ व्हेरिएबल विच होल्ड्स द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे पॉइंटर हा व्हेरिएबल आहे, तो काय करतो की दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो. नेक्स्ट, व्हेरिएबल पॉइंटर हा वेगळ्या प्रकारचा असू शकतो. मग त्याच्यामध्ये इंटिजर असेल, फ्लोएट असेल, कॅरेक्टर असेल किंवा मग फंक्शन असेल किंवा मग ॲरे असेल किंवा स्ट्रक्चरसुद्धा असू शकते. त्याच्यानंतर पॉइंटरची साईज जी असेल ती डिपेंड करते आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आर्किटेक्चरवर. त्याच्यानंतर जर आर्किटेक्चर 32 बीटचं असेल तर आपल्याला तो 2 बाईट काय करतो की यूज करतो त्या ॲड्रेसला स्टोअर करण्यासाठी. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल टू डिफाईन अ पॉइंटर विच स्टोअर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. मग आता पॉइंटर आपण ह्या ठिकाणी बघा की हा इंट n इक्वल्स टू 10 आपण दिला. दिस इज द नॉर्मल डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल. याला आपण नॉर्मल डिक्लेरेशन म्हणतो, सिमिलर लाईक अदर प्रोग्रामिंग. जसं अदर प्रोग्राम्समध्ये आपण जसं डिक्लेअर करतो तसंच आपण या ठिकाणी काय केलं की n इज डिक्लेअर्ड हिअर ॲज अ इंटिजर अँड होल्ड द व्हॅल्यू ॲज अ 10. दॅट मीन्स n इज इनिशियलाइज विथ 10. म्हणजे 10ला आपण nला काय केलं की इनिशियलाइज केलं 10 सोबत. म्हणजे n ची व्हॅल्यू किती असणार, 10 आहेत. तर 10 इज द ॲक्च्युअल डेटा. 10 काय आहेत की ॲक्च्युअल डेटा आहेत. पण n जो आहे तर हा मेमरीमध्ये आहे. n कुठं आहेत, मेमरीमध्ये आहेत. हे मेमरीचे ब्लॉक्स आहेत. या ब्लॉकवर 10 आहेत. मग ज्या ब्लॉकवर 10 आहे त्या 10ला एक मेमरी ॲड्रेस असतो. काय असतो की मेमरी ॲड्रेस. म्हणजेच तुमचा n जो आहे तर nला काय असतो, एक मेमरी ॲड्रेस असतो. म्हणजेच तुमचं व्हेरिएबल 2 गोष्टींना आपण ॲक्सेस करू शकतो. एक डेटा आपण 2 गोष्टींना ॲक्सेस करू शकतो व्हेरिएबलमधनं. एक म्हणजेच ॲक्च्युअल नावानं, म्हणजे त्याचं जे नाव असेल, समजा n आहे तर n किंवा मग ॲड्रेसनं. तर प्रत्येक व्हेरिएबलला कुठला ना कुठला ॲड्रेस मेमरीमध्ये अलोकेट केलेला असतो. तर इथं जो काही n आहेत, n हॅज द वन ॲड्रेस. इफ यू वॉन्ट टू ॲक्सेस दॅट 10 देन वी नीड अ ॲड्रेस ऑफ दॅट व्हेरिएबल. म्हणजे त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आपल्याला पाहिजेत. मग तो ॲड्रेस आपल्याला पॉइंटरला काय करायचं की असाइन करायचं. तर इथं आपण ही स्टेटमेंट जी आहे तर ही स्टेटमेंट ॲक्च्युअली यूज होते. हे जे काही n आहेत, n इज द अनदर व्हेरिएबल
म्हणजे n हा एक व्हेरिएबल आहे, त्याचा ॲड्रेस आपण कोणाला असाइन करतोय तर पॉइंटरला असाइन करतो. मग इंट ॲस्ट्रिक हा आहेत, ॲस्ट्रिक इज अन अ सिम्बॉल. ॲस्ट्रिक काय आहेत की सिम्बॉल, ज्याला आपण स्टार म्हणतो. आणि स्टार देन पी और एनी व्हेरिएबल, कुठल्याही व्हेरिएबलचं नाव द्या तुम्ही, एक्स वाय झेड ABCD ABCD वगैरे जे काय आहेत ते तुम्ही नाव देऊ शकतात. जेव्हा एखाद्या व्हेरिएबलच्या डोक्यावर असं स्टार असते तेव्हा त्या व्हेरिएबलला आपण पॉइंटर व्हेरिएबल म्हणतो. मग इथं काय असेल, ॲम्पर्सन ऑफ एन. ॲम्पर्सन काय आहेत की ॲड्रेस व्हेरिएबल आहेत, सॉरी ॲड्रेस ऑपरेटर आहेत. तर हा ॲड्रेस ऑपरेटर काय करेल, एनचा ॲड्रेस एक्स्ट्रॅक्ट करून पीमध्ये काय करेल की स्टोअर करेल. म्हणजेच काय की एनचा XYZ समथिंग ॲड्रेस आहेत, म्हणजे आपण म्हणत की X0123 हा ॲड्रेस आहे, याला पॉइंटर काय करेल म्हणजेच ॲरो आपण पी नावाचा पॉइंटर त्याला काय करेल की पॉइंट करेल कोणाला, ॲड्रेस. आणि ह्या ॲड्रेसवरनं आपण डेटा कुठला ॲक्सेस करणार तर 10. म्हणजे याचा अर्थ काय, 10ला ॲक्सेस करायचं किंवा कुठलाही डेटा आपल्याला ॲक्सेस करायचा व्हेरिएबलचा, तर आपण त्या व्हेरिएबलच्या ॲक्च्युअल नावानं न ॲक्सेस करता कशानं ॲक्सेस करतो, आपण ॲड्रेसनं ॲक्सेस करतो. आणि ते करण्यासाठी आपल्याला काय पाहिजेत, पॉइंटर पाहिजेत. ठीक आहे, आलं असेल लक्षात. नेक्स्ट पॉईंट जर आपण बघितलं, डिक्लरेशन ऑफ पॉइंटर. पॉइंटरला डिक्लेअर कसं करायचं, आत्ताच आपण जस्ट एक एक्झाम्पल पाहिलं की पॉइंटर डिक्लेअर करत असताना आपल्याला काय पाहिजेत, ॲस्ट्रिक सिम्बॉल पाहिजे, ज्याला आपण स्टार म्हणतो. द पॉइंटर इन अ C लँग्वेज कॅन बी डिक्लेअर्ड युझिंग स्टार, दॅट इज अ ॲस्ट्रिक सिम्बॉल. इथं लक्षात येतं, ॲस्ट्रिक सिम्बॉल इट इज ऑल्सो नोन ॲज अ इनडायरेक्शन पॉइंटर यूज टू डिरेफरन्स अ पॉइंटर. तर पॉइंटर आपल्याला डिक्लेअर करायचं तर त्यासाठी काय लागतं आपल्याला, ॲस्ट्रिक सिम्बॉल हे कंपल्सरी आहेत. जर तुम्ही असं डिक्लेअर केलात इंट ऑफ ए, तर हा नॉर्मल व्हेरिएबल आहेत, हा काय आहेत की नॉर्मल व्हेरिएबल आहेत. पण तुम्ही जर एच्या वरती असं स्टार ॲड केलं तर याचा अर्थ हा पॉइंटर आहे, म्हणजेच तो काय आहेत की पॉइंटर आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय करू शकतात की स्टोअर करू शकतात. मग इथं काय केलं आपण, इंट ॲस्ट्रिक ऑफ ए पॉइंटर, इंटिजर टाईपचा पॉइंटर आहेत, हे कॅरेक्टर टाईपचा पॉइंटर आहेत. म्हणजेच पॉइंटर आपण मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या याच्यात टॉपिकमध्ये आपण, मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं होतं की पॉइंटर आपण ॲरेचा क्रिएट करू शकतो, तर आपण फंक्शनचा करू शकतो, युनियनचा करू शकतो, इंटिजरचा, फ्लोएटचा, कॅरेक्टरचा, सगळ्याच ॲरे आपण पॉइंटर आपण क्रिएट त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंटर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की पॉइंटर एक्झाम्पल प्रिंट द ॲड्रेस अँड गिवन व्हॅल्यू टू द. आता समजा फॉर एक्झाम्पल हा पॉइंटर आहेत, हा काय आहेत की पॉइंटर आहेत आणि हा तुमचा एक व्हेरिएबलचा ॲड्रेस आहेत आणि त्या व्हेरिएबलवर हा डेटा आहे. मग तुम्हाला हा जो पॉइंटर आहेत, हा पॉइंटर ह्या ॲड्रेसला पॉईंट करावा लागतो आणि ह्या ॲड्रेस पॉईंट केल्यानंतर आपण त्या ॲड्रेसवरनं डेटा काय करतो की पिक करतो. एक ग्राफिकल स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. देन पॉइंटर एक्झाम्पल, ॲज यू कॅन सी इन द अबव फिगर, पॉइंटर व्हेरिएबल स्टोर्ड द ॲड्रेस ऑफ नंबर व्हेरिएबल FF4. द व्हॅल्यू ऑफ नंबर इज 50. म्हणजेच त्याचा 50 हा नंबर आहेत, पण तो कुठल्या ॲड्रेसवर आहे तर FF4 ॲड्रेसवर आहेत. मग तो ॲक्सेस करायचा तर आपण पी थ्रू काय करणार, ॲक्सेस करणार. हा पॉइंटरचा ॲड्रेस आहेत, तर त्या पॉइंटर थ्रू आपण ह्या ॲड्रेसवरून हा डेटा काय करतो की ॲक्सेस करतो. देन प्रोग्राम, एक नॉर्मल प्रोग्राम आपण ह्या ठिकाणी पाहू. तर इथं काय केलं आपण, मेन प्रोग्राम आपलं स्टार्ट झालं, इंट नंबर 50, त्यानंतर एक पॉइंटर दिलात आपण. इथं नंबर जो व्हेरिएबल आहेत, त्या नंबर व्हेरिएबल म्हणजेच हा 50 जो आहे तो नंबरमध्ये आहेत. मग नंबरचा ॲड्रेस आपण कोणाला दिला, पॉइंटरला दिला, कारण आपल्याला पॉइंटर थ्रू काय करायचं आहे की डेटा ॲक्सेस करायचे. मग प्रिंट ॲड्रेस ऑफ पी व्हेरिएबल, त्याचा ॲड्रेस आपण पाहतो हॅक्स आहे म्हणून एक्स घेतला आपण, पीचा अर्थ होतो नॉर्मली जर तुम्ही पी दिलात तर तो ॲड्रेस काय करेल की प्रिंट करेल. देन प्रिंट व्हॅल्यू, त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू प्रिंट करायची तर आपल्याला काय पाहिजे तर त्या ठिकाणी त्याचं ॲक्च्युअल नाव तुम्ही द्या ॲस्ट्रिक सोबत, तर तुम्हाला काय प्रिंट करेल, 50 प्रिंट करेल. जर तुम्ही ॲस्ट्रिक ऑफ पी दिलात आणि फक्त तुम्ही पी जर दिलात तर याचा अर्थ तो ॲड्रेस प्रिंट करेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही एखादा छोटासा प्रोग्राम स्वतःहून करून रन करून पाहू शकतात. ठीक आहे. आउटपुट जर आपण पाहिलं, ॲड्रेस ऑफ नंबर व्हेरिएबल इज FFF4 अँड द ॲड्रेस ऑफ पी व्हेरिएबल इज FF4 अँड द व्हॅल्यू इज 50. व्हॅल्यू काय आहेत की 50. देन ॲडव्हान्टेजेस, पॉइंटर आपल्याला काय ॲडव्हान्टेजेस प्रोव्हाइड करतं. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस जर पाहिलं आपण, पॉइंटर रिड्यूस द कोड अँड इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स. इट इज यूज टू रिट्रिव्हिंग स्ट्रिंग ट्री, इट इज एक्सेट्रा अँड यूज विथ द ॲरे स्ट्रक्चर अँड फंक्शन. दॅट मीन्स ही रिड्यूस द कोडला काय करतो रिड्यूस करतो, कारण आपण डायरेक्टली पॉईंट करतो पॉइंटर थ्रू. वी कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम द फंक्शन युझिंग पॉइंटर. मल्टिपल व्हॅल्यू आपण रिटर्न करू शकतो. इट मेक्स यू ॲबल टू ॲक्सेस एनी
मेमरी लोकेशन इन अ कम्प्युटर म्हणजे कुठलीही मेमरी लोकेशन आपण इझिली काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर हे आहेत ऑल अबाउट द पॉइंटर. बाकीचं जे काही पॉइंटर अरिथमॅटिक आहेत, पॉइंटर ॲरे आहेत आणि पॉइंटर फंक्शन आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करू. या ठिकाणी थांबूत आपण. थँक्यू.